तर खरातच्या लैंगिक भ्रष्टाचारासोबतच त्यानं केलेले आर्थिक घोटाळे आणि लोकांना घातलेला गंडाही चर्चेत आहे। 2 पतसंस्थांमध्ये त्यांची शेकडो खाती असून त्यातून कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले। त्यातच आता त्यांचे कुटुंबीय देखील चौकशीच्या फेऱ्यात आले असून त्यातून आणखी काही प्रकरणांचा उलगडा होऊ शकतो। खरातचं तपास कार्यात सहकार्य नाही, बायको कल्पना ही फरार। मुलगा हर्षवर्धन आणि कल्पनाचे 2 भाऊ SIT चौकशीच्या फेऱ्यात। आत्मचरित्रात खरातवर प्रकरण खरडणाऱ्या नामकरण आवारेंचीही चौकशी। भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी मिळाली असली तरी तो तपासात फारसं सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे। शिर्डी जमीन घोटाळ्यात आरोपी असलेली खरातची बायको कल्पना 2 दिवसांपासून फरार आहे। त्यामुळे त्याचे आर्थिक व्यवहार आणि काळ्या धंद्याची माहिती मिळवण्यासाठी खरातच्या जवळच्या कुटुंबियांची आता SITनं चौकशी सुरू केली आहे। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याची पोलिसांनी दुसऱ्यांदा चौकशी केल्याची माहिती आहे। हर्षवर्धनच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्याने फारशी माहिती दिली नसली तरी देखील घरात कायमच रोख रक्कम येत होती अशी कबुली त्याने दिली आहे। अशोक खरात याच्या इतर उद्योगांबाबत माहीत नाही, सर्व काही डॅडला माहीत आहे असं सांगत स्पष्ट उत्तर देण्यात तो आढेवेढे घेत असल्याचं सूत्रांकडनं कळतं आहे। मात्र घरात रोख रक्कम येत असल्याचं त्याने कबूल केल्यामुळे अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय अधिकच बळावला आहे। कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जाहीर केल्यानंतर तिचा कसून शोध घेतला जातोय। तिच्या 2 भावांशी संबंधित आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असून SITनं त्यांनाही चौकशीसाठी बोलवलं होतं। या दोघांकडून कल्पनाचा ठाव ठिकाणा तसंच त्याच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात विचारणा करण्यात आल्याचं समजतंय। दुसरीकडे शिर्डी पोलिसांच्या तपासातही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे। एका शेतकऱ्याची 4 एकर जमीन बळजबरीनं लाटण्यात आली होती। त्यासाठी 5 कोटी रुपये कुठून आले याचा तपास आता पोलीस करतायत। पैशाचा मागोवा घेताना जगदंबा आणि समता पतसंस्थेत शेकडो खात्यांचा नॉमिनी खरात असल्याचं उघड झालंय। प्रत्यक्षात ही खाती खरातचीच असल्याचा पोलिसांना संशय। या खात्यांमधून 2021 पासून कमीत कमी 60 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झालंय। पतसंस्थेत खरातला नॉमिनी करणाऱ्या खातेदारांची यादी ऐकली तर यात काळेबैरं असल्याचं लक्षात येईल। यात काही धक्कादायक नावे देखील अशी समोर आली आहे, ज्यात रुपाली चाकणकर यांची बहीण असेल, त्यांचा पुतण्या असेल, त्याच पद्धतीनं जे जासूद ज्यांनी अशोक खरात विरोधात तक्रार केलेली आहे त्यांचे देखील बनावट खातं आहे। याशिवाय जी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे देखील बनावट खाते उघडल्याचं शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर आले। ही खाती बनावट नसून पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचं समता पतसंस्थेच्या संचालकांनी म्हटलंय। मे 2021 पासून तर जानेवारी 2026 पर्यंत या सर्व खात्यांमध्ये व्यवहार चालू होते। 2026 मध्ये जानेवारीमध्ये या सर्व खात्यांमधले जे काही रकमा आहेत ह्या ज्या त्या खातेदारांनी आपापल्या काढून घेतल्या। अशोक खरात आणि त्यांचे परिवार म्हणजे त्यांचे बायका मुलं जे असतील त्यांचे जे काही 3-4 खाते आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 30 लाख रुपयापर्यंतचा बॅलन्स हा त्याच्यामध्ये आहेत। ते खाते आम्ही फ्रीजसुद्धा करून ठेवलेले आहेत। माझी आपल्या सगळ्यांना सांगणं की बनावट कुठलंही खातं समतामध्ये नाही। खात्यांची पूर्ण कायदेशीर पूर्तता केल्यानंतरच आम्ही समतामध्ये खाते ओपन केलेले आहेत। असामी नामकरण या आत्मचरित्रात खरातवर 13 पानं खर्ची घालणारे नामकरण आवारेही यंत्रणांच्या रडारवर आहेत। आवारे संचालक असलेल्या सिन्नरच्या जगदंब पतसंस्थेतल्या खरातच्या व्यवहारांबाबत शिर्डी पोलिसांनी ही चौकशी केली आहे। या पतसंस्थेत अशोक खरातची 32 खाती आहेत। कोणत्याही गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर त्यात गुंतलेल्या पैशाचा मागोवा घेतला जातो। खरातचे हे गुन्हे केवळ आर्थिक नसले तरी त्याच्या आर्थिक व्यवहारांमुळे इतर गुन्ह्यातल्या त्याच्या साथीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतायत। शिर्डीहून नितीन ओझासह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।